मित्रांनो, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला. अभिजित दीपकेनी राजीनामा मागितला. मग ते सोशल मीडियावर त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. पण पहिल्या दिवसापासून मी माझ्या मित्रांना इव्हन तुमच्याशी गप्पा मारताना बोलताना देखील सारखं सांगत होतो की कोणत्याही परिस्थितीत धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यायला मोदी शहा सांगणार नाहीत, अजिबात नाहीत. मी योगायोगाने असं म्हणता येईल त्याला, पण अनेक महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांचा मित्र म्हणून, मीडिया मित्र म्हणा त्याला, म्हणून काम केलंय. त्यामुळे एक मानसिकता मुख्यमंत्र्यांची काय असते, प्रधानमंत्र्यांची माहिती, पण ती त्याचंच एक्सटेंडेड व्हर्जन असणारे उघड आहे. काय असते हे मला माहिती आहे आणि ते कशा रीतीने विचार करतात. तर त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा त्या नीट परीक्षेच्या पेपर फुटीच्या संदर्भात कुठल्याही परिस्थितीत घेतला जाणार नाही याच्याबद्दल माझी खात्री होती. याचं एक कारण असं आहे की मी यापूर्वी अनेक वेळा अनेक घटना, दुर्घटना, स्कॅम, स्कॅन्डल्स याचे उदाहरणं पाहिलेली आहेत की ज्याच्यामध्ये त्या मंत्र्याचा राजीनामा मागितला गेला केंद्रात, राज्यात. आता त्याच्यात असं आहे की जिथे ती व्यक्ती स्वतः म्हणजे धर्मेंद्र प्रधान जर स्वतः ते पेपर फोडण्यात सामील आहे किंवा ते पेपर त्याने फोडले असं जर पुरावा पुढे आला असता आणि राजीनामा मागितला असता तर तो मोदी शहानी घेतला पण असता. पण खालच्या लेव्हलवर कुठेतरी वेगळ्या प्रकारचे लोक एक स्कॅम करतात आणि त्याची जबाबदारी राष्ट्रीय पातळीवर शिक्षण मंत्री असल्यामुळे यांनी घ्यावं. याला कायदेशीर आणि नैतिक सुद्धा अधिष्ठान नाही. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो की नीटचा पेपर फुटला, धर्मेंद्र प्रधान केंद्रीय शिक्षण मंत्री, घ्या राजीनामा, मागा राजीनामा. हे एकदा जर मान्य केलं, सुरू केलं, जे कोणतेही सरकार करणार नाही आणि यापूर्वी केलेलं नाही. वारंवार लोक लालबहादूर शास्त्रींनी एक रेल्वे अपघात झाला म्हणून राजीनामा दिला याचं उदाहरण देतात ना. पण त्याच्या बाबतीत मला ज्यावेळेला मी या विषयावर बोललो त्यावेळेला मला शरद पवारांचं उद्गार अजूनही आठवत आहेत. ते म्हणाले की रेल्वे अपघात झाला म्हणून ज्या लालबहादूर शास्त्रींनी राजीनामा दिला असं आपण म्हणतो. काहीतरी कोणाच्या तरी राजीनाम्याची मागणी होत होती आणि त्या संदर्भात मी म्हटलं की त्यांनी एक नैतिक आदर्श घालून दिला आहे. तर ते म्हणाले की ते काही निवृत्त झाले का राजकारणातून, ते निवृत्त झाले का, त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला का, त्यांनी पुढे काय केलं. ज्या माणसांनी रेल्वे अपघात झाला याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला त्याच माणसांनी म्हणजे लालबहादूर शास्त्रींनी पुढे देशाचं पंतप्रधान पद स्वीकारलं. म्हणजे मी याचा रेल्वेचं मंत्री म्हणून मी कबूल केलं आणि देशाचं पंतप्रधान पद स्वीकारलं ना. ते म्हणाले की पूर्वीच्या काळी एक असं वातावरण होतं, त्या वातावरणामध्ये असल्या नैतिकतेचं एक उदाहरण करून आणखीन मोठं व्हायचं, आणखीन लोकप्रिय व्हायचं, आणखीन आपली प्रतिमा उजळवायची, आणखीन काही मिळवायचं. हे सुद्धा गेम होत होते आणि ते सगळ्या नेत्यांनी वेळोवेळी केलेले आहेत. अशा तऱ्हेचं काहीतरी त्याग भावना दाखवायची किंवा काही करायचं वगैरे. पण ते म्हणाले की आता गंमत अशी आहे की एका शास्त्रींनी राजीनामा दिला त्यानंतर एवढे रेल्वे मंत्री झाले, किमान एक 20-25 रेल्वे मंत्री झाले आणि किमान 20-25 हजार अपघात झाले. पण कुठे राजीनामा दिला का, नाही दिला. योग्य होतं का देणं, नव्हतं ना. कुठल्या तरी इंजिन ड्रायव्हरने, कुठल्या तरी सिग्नलमननी, कुठेतरी
भारतामध्ये हजारो किलोमीटरच्या रेल्वे धावत आहेत, त्यात काहीतरी गडबड केली, चूक केली आणि त्याच्याकरता केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा द्यायचा असं ठरवलं, तर रेल्वे मंत्री 2 दिवस टिकणार नाही. दर 24 तासाचा रेल्वेचे अपघात होतात आणि काही काही तर फॅटरच असतात. म्हणजे महिन्यात एक तरी अपघात असा असतो की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर माणसं मेली. एसटीचं तेच आहे, एसटीचा अपघात प्रॅक्टिकली होतात, त्यातले काही तर मेजर असतात. मग लगेच एसटीच्या मंत्र्यांनी द्या राजीनामा. मग असं जर रेल्वे अपघाताचं जे आहे त्याचं एसटी अपघाताचं, की एका एसटीला अपघात झाला, चला एसटी मंत्र्यांनी राजीनामा. तो ड्रायव्हिंग करत होता का? तो त्याचा ड्रायव्हर होता का? तो त्याचा मेंटेनन्स इंजिनियर होता का? तो वर्कशॉप चालवत होता का? तो डेपो चालवत होता का? मग नाहीतर मग परत गडकरींना आपण हे करतो की त्यांचे रस्त्याला खड्डे पडलेत, त्यांचं हे झालंय, अमुक झालंय, तमुक झालंय. आपले लोक परदेशात फार जात नाहीत आणि एक आपलं जनरल लोकांचं परसेप्शन असतं की परदेशात सगळे रस्ते अमुक असतात, तमुक असतात. आपल्याकडे काही प्रमाणामध्ये काही किलोमीटर रस्ते हे परदेशातल्या रस्त्यांसारखे आहेत, पण परदेशात खड्डे नाही. तुम्ही परदेशात जा ना, बघा तिथे होणाऱ्या अपघातांचं प्रमाण बघा. अहो, न्यू इयरला अमेरिकेमध्ये मी किती वेळा न्यू इयरच्या दिवशी तिथे आहे. त्या दिवशी आमचे कुटुंबीय आम्ही बाहेर पडत नाही, कारण त्या रात्री किमान अमेरिकेमध्ये 1000 ते 2000 कार अपघात होतात आणि शेकडो माणसं मरतात दरवर्षी. पण तिथे कोणी ना रस्त्याच्या मंत्र्याला राजीनामा करतात किंवा परिवहन मंत्र्याला करतात किंवा कोणाला असं काय, ते पद्धत नाही आहे. राजीनामा तो इन्व्हॉल्व आढळला तर ठीक आहे. आता साधी गोष्ट आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यासाठी तुम्ही आंदोलन केलं, ठीक आहे, प्रतिकात्मक आंदोलन तुम्ही केलं, एक लोकांच्या मनामध्ये राग आहे तो व्यक्त झाला, तिथपर्यंत ठीक होतं. पण सोनम वांगचुकनी त्याच्यामध्ये घुसून त्या मुद्द्यावर उपोषण सुरू केलं असं दाखवत अनेक मुद्दे त्याच्यामध्ये घेतले, त्याचा अजेंडा त्याच्यात घुसवला. आता ज्या क्षणाला धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मोदी शाह घेतील, त्याच्या पुढल्या क्षणाला राम मंदिराच्या संदर्भात जे तिथल्या अत्यंत कनिष्ठ, अत्यंत खालच्या पातळीवरच्या काही नीचच लोक आहेत, त्यांनी जो फ्रॉड केला, त्यांनी जे लूट केली तिथली, तर शहांचा राजीनामा मागणार, योगी आदित्यनाथांचा राजीनामा मागितलाच काही लोकांनी. मग त्या राजीनामा घेतला म्हणून चर्चा करेपर्यंत जवळजवळ देशभरातल्या 50-60 देवांच्या संदर्भामध्ये स्थानिक कुजबूज सुरू झाली. काहींची बाहेर पडली, काही ठिकाणी तर पकडले पण गेले. सगळी नामांकित मंदिरं ती कुठे ना कुठे केव्हा ना केव्हा कसल्या ना कसल्या ह्याच्यात गेले. मग तिथल्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्या. सार्वजनिक न्यास मंत्री म्हणजे ट्रस्ट वगैरेचं ज्याच्याकडे असतं त्या मंत्र्यांनी राजीनामा द्या, असं सुरू होईल ना. एसटीचा अपघात झाला, त्यांनी राजीनामा. शिक्षणाच्या संदर्भामध्ये एकच पेपर फुटला का? त्याच्यामध्येही तुम्ही विद्यार्थ्यांची बाजू घेताय, घ्या, काही हरकत नाही. पण हे पेपर 40 लाख, 50 लाख, 1 कोटीला विकले जात होते. काल तर एका याच्यामध्ये आलं की ते पेपर 8,000ला त्या प्रेसमधून विकत घेऊन 1 कोटीपर्यंत त्याचं अखेरचं गणित होतं. आता हे जे करणार आहेत ते काय मंत्री आहेत का? हा, मंत्री एखाद्या याच्यामध्ये डायरेक्ट स्कॅममध्ये, स्कॅन्डलमध्ये सापडला, तुम्ही त्याला हे केलं, ठीक आहे. पण ह्या प्रकारचे पेपर फुटी ही तर आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हा ऐकायचो आम्ही की पेपर फुटलाय, पेपर झालाय. परीक्षक कोण आहेत याची माहिती लीक व्हायची, त्या परीक्षकांना लोक अप्रोच व्हायचे आणि जो डॉक्टर 100-200 कोटी रुपये घालून हॉस्पिटल काढतो तो आपल्या पोराला डॉक्टर करण्याकरता मोठमोठे संस्थाचालक माझ्या ओळखीचे आहेत ना, ज्यांची मेडिकल कॉलेजेस आहेत, असे पुष्कळ ओळखीचे आहेत. 3 आणि 5 कोटी रुपये ते ॲडमिशन करता डोनेशन ब्लॅकमध्ये घेतात ना. त्यांच्याबद्दल नाही चर्चा, त्या प्रथेबद्दल कुठे कोणी बोलत नाही, कारण देणारे आणि घेणारे यांचं संगनमत आहे. देणाऱ्यांनाही
त्यांच्या 100-200 कोटीच्या हॉस्पिटलला आपलं पोरगं डॉक्टर होणं आवश्यक असतं, त्यामुळे ते देतात. तोही फ्रॉडच आहे की नाही, करप्शनच आहे ना. 3-3, 5-5 कोटी रुपये देतात, माहिती आहे, मला माहिती आहे ना. देणारेही मला माहिती आहेत, घेणारेही मला माहिती आहेत. काही वेळेला तर त्यांच्या दोघांची ओळख एकमेकाशी करून देताना मला कल्पना आहे की याच्यातून पुढे काय घडणार आहे. त्यामुळे त्या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा हा विषयच नव्हताच. त्याच्याकरता ठीक आहे, तुम्ही एक प्रतिकात्मक हे केलं, मागितला राजीनामा, तेवढ्यापुरतं ठीक आहे. पण त्याच्याकरता तुम्ही जीव पणाला लावणं वगैरे वगैरे या तऱ्हेची स्टाईल म्हणजे ही इमोशनल ब्लॅकमेल. त्याला मोदी शाह जुमानतील का कधी? आणि मग काय बघायलाच नको. मग काही मग खरं म्हणजे चीननी आक्रमण केलं ना, भूखंड घेतला, मग संरक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे ना. हां, मग त्याचं परत उदाहरण सांगू शकतो की 62 साली चीनचं आक्रमण झालं, त्या कृष्ण मेनन संरक्षण मंत्री होते, त्यांनी दिला होता राजीनामा. पण नेहरूंनी नव्हता दिला. हिंदी चीनी भाईची लाट आणणाऱ्या नेहरूंनी कुठे राजीनामा दिला? तो पण हाच प्रकार होता. मग नेहरूंनी राजीनामा द्यायला पाहिजे होता, नाही दिला ना. का नाही दिला? मग नाही ना, असं देत नाही. इंदिरा गांधी इमर्जन्सीमध्ये त्यांनी जे काय केलं त्याच्या संदर्भामध्ये त्यांना काय शिक्षा झाली? इमर्जन्सी ही लोकशाहीचा गळा घोटणं होतं का नाही? हां, निवडणुकीत पराभव झाला त्यांचा, तो बघतोय का. पण तो पराभव सुद्धा आपण समजतो तसा तो इमर्जन्सीच्या अत्याचारांमुळे झाला म्हणण्यापेक्षा त्यांनी जे कुटुंब नियोजनाखाली संजय गांधीने अत्याचार केले त्याच्यामुळे अल्पसंख्याक समाज एकत्र आला, वेगळे समाज घटक एकत्र आले आणि म्हणून तो पराभव झाला. हे खरं त्याचं कारण आहे, पण ते आपण बोलत नाही. जर इमर्जन्सी राहिली असती, विरोधकांना आत टाकलं असतं, त्याची एवढी तीव्र प्रतिक्रिया. ते ज्यावेळेला कुटुंब नियोजनाच्या संदर्भामध्ये शस्त्रक्रिया झाल्या त्याच्यामधून एक लाट उठली की हा नपुसक करत सुटलाय सगळ्यांना वगैरे वगैरे, त्याच्यामुळे झालं. हे सत्य आहे, हे सत्य आहे. पण तेव्हाही काही कुणी हे केलं नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्यांचे राजीनामे घेतले मनमोहन सिंगांनी, ती कनिमोळी असो, आपला पुण्याचा कॉफी हाऊसचा हा असो मालक असो, किंवा कलमाडी, हां, त्यानंतर तो कोण टी राजा का काय तो असो, 3-3 वर्ष त्यांना जेलमध्ये ठेवलं, बदनाम केलं, करिअर बरबाद केली. आणि तिघंही निर्दोष सुटले. आणि कॅगच्या त्या राय काय कोण होता त्यांनी सांगितलं की मला अशी शंका आली म्हणून मी बोललो, पण त्याच्यावरून एवढं सगळं होईल असं मला वाटलं नाही, आणि ती शंका खोटी आहे हे मला नंतर कबूल झालं. आहे की मग राजीनामा द्यायला पाहिजे होता, कुणी द्यायला पाहिजे होता? मंत्री गेले ना 12च्या भावात, आता आले ते परत, तो भाग वेगळा. पण त्यांची लाईफ बर्बाद झाली, अनेकांची बर्बाद झाली अशी, ज्यांनी असं त्या एका वातावरणात राजीनामे दिले त्यांची बर्बाद झाली. याचं कारण पुढे त्याच्यात काहीच तथ्यांश निघाला नाही. इथे धर्मेंद्र प्रधानचा डायरेक्ट काही संबंध नाहीच ना. आणि कुठले पेपर, किती पेपर कसे फुटतात हे विकत घेणाऱ्यांना बरोबर माहिती आहे. तुम्ही गुजरातमध्ये दारूबंदी आहे, गुजरातमध्ये जेवढी सहजतेने दारू मिळते तेवढी महाराष्ट्रात दारूबंदी नसून मिळत नाही. खरंच सांगतो, जा तुम्ही बघा, गुजरातमध्ये जा, तुम्हाला कधीही कुठल्याही कमी पडणार नाही. गुटख्यावर बंदी आहे, पण असं एक गाव नाही की जिथे गुटखा मिळत नाही. एक 5 किलोमीटरच्या परिसरात कुठेही तुम्हाला गुटखा मिळतो. मग त्यांनी राजीनामा, आता जे तुमचे तुकाराम मुंडे सगळं काढतायत रोज बाहेर, त्याच्यामध्ये खरं म्हणजे तुकाराम मुंडेंचं कौतुक करत असताना नरहरी झिरवळांचा राजीनामा मागायला पाहिजे की हे सगळं तुमच्या कारकिर्दीत चालू होतं कालपर्यंत, द्या राजीनामा. मागितला त्यांचा राजीनामा? नाही मागितला कोणी त्यांचा राजीनामा, नाही मागितला कोणी. आणि ते की कालपर्यंत सगळं चालू होतं, दुधाच्या भेसळीपासून सगळं, यांनी ते आता पकडलं. पण मोदी आणि शहा असल्या इमोशनल ब्लॅकमेलला बळी पडू शकत नाहीत. याचं कारण असं आहे की आत्ता किमान या देशामध्ये 5 ते 10 विषय असे आहेत
मग मणिपूरच्या संदर्भात अमित शहानी राजीनामा द्यायला पाहिजे होता, मागितलं लोकांनी, पण त्यांनी दिला का? नाही दिला. याचं कारण मणिपूरच्या संदर्भात त्यांनी राजीनामा दिला तर अजून धुसमसणारी अशी अनेक शहरं आहेत, अनेक एरिया आहेत, काही ठिकाणी त्याची वाच्यता होते, काही ठिकाणी सरकार पण त्या बातम्या दाबतं. हो, तर मग असं राजीनामा हे प्रकरण नाही. आता वांगचूकचं कसं आहे माहिती आहे की वांगचूक हा अण्णा हजारे हुशार होते. अण्णा हजारे एक ते इलेक्ट्रॉल प्यायचे पाण्यामध्ये घालून, पण त्याच्याही पेक्षा त्यांना ते आधी व्यवस्था करायची. तुम्ही आधी व्यवस्था करून ठेवायची असते उपोषण सोडवायची. आमचा मराठा नेता तो करतो उपोषण, पण त्याच्या आधी त्याला माहिती असतं की कधी आणि कोण येणार आणि आपलं उपोषण सोडणार आहे, होय की नाही, माहिती असतं. आणि त्याप्रमाणे सुटतं त्याचं उपोषण. त्याला कोणत्या मागण्या मंजूर होणार आहे ते आधी सांगितलेलं असतं. तो 4 करतो, 2 मंजूर झाल्या त्याचा आनंद देखील तो करतो की नाही. मग त्यामुळे हे सगळं वांगचुकला पण मरायची पाळी येणार नाही, तो मानणार पण नाही आणि कुणी त्याला मरू पण देणार नाही. त्याचे सहकारी मग सांगतील निर्लज्ज सरकार आहे, याच्यावर काही परिणाम होत नाही, तुम्ही प्राण द्यावेत अशी त्याची लायकी नाही, आणि हा विषय त्याच्या मृत्यूशिवाय संपणार. माझ्या मते या 20 तारखेपर्यंत त्याला असं वाटलं की मी तो धरू शकतोय, त्या संसदेवरचा मोर्चा जो फासणार आहे नक्की आहे, तो फासणार हे नक्की आहे, 100% नक्की आहे. निघाला तर तो मोडून काढणार, नाही निघाला किंवा काढूच नाही दिला तर रस्त्यावर थोडं गलबला होणार, हे होणार. पण त्या दिवशीपर्यंत टिकणं एवढंच उद्दिष्ट आहे वांगचूकचं. त्या दिवशी मग एवढा मोर्चा काढला, हे केलं ते काय संसदेभोवती धरणं धरून थोडंच बसवू शकणार आहेत. आणि संसदेमध्ये इतके विषय येणार आहेत, इतके कोहराम ज्याला म्हणतात तो होणार आहे की त्या ह्याच्यामध्ये हे टिकणारच नाही आहे. एक पदवी परीक्षा, त्याच्यामध्ये 25 लाख लोक, 150 कोटी लोकांचा, 140 कोटी लोकांच्या देशाचे 140 प्रश्न घायकुतीला आलेले आहेत. तिकडे वॉर पेटलेलं आहे, त्याचे होणारे दुष्परिणाम आहे. 100 प्रश्न आहेत, 150 प्रश्न आहेत. एक 25-50 लाख मुलांचा प्रश्नाकरता राष्ट्रवेठीला धरू देणार आहेत का? ते नाही देणार. साधी गोष्ट आहे. त्यामुळे वांगचूकचं उपोषण हे जे सगळे त्याच्या भोवती आता त्याला भेटायला येतात ते त्याला सांगणार की सरकार निर्गट आहे, त्याच्यावर काही परिणाम होत नाही, हे घ्या, तुम्ही आपलं पाणी प्या, उपोषण सोडा. तोही उपोषण सोडणार. त्यालाही कळलं आहे की हे मोदी शहांची गाठ आहे आपली, आपलं काय. आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा तर जाणारच नाही. संपूर्ण ओरिसा, संपूर्ण जसं शुभेंदूवर बंगाल आहे आज, अमित शहांवर आहे तसंच त्याच्यावरही आहे, किंवा आदित्यनाथ म्हणजे UP आहे, तसं धर्मेंद्र प्रधान म्हणजे ओरिसा आहे. त्याला हात लावण्याची मोदी शहा कशाला त्यांच्यावर संकट ओढवून घेतील, त्यांचा बेस कशाला हे करतील, डळमळीत करतील, नाही का ना. असं पण घेतच नाही ते राजीनामे, कारण मग सगळ्या मंत्रिमंडळाला रोज राजीनामेच देत बसायला लागेल. रोजच सकाळी नव्या मंत्रिमंडळाचा शपथ करायची वेळ येईल, काही ना काही होतच राहणार. त्यामुळे आवश्यकही नव्हता राजीनामा, शक्यही नव्हता, आणि ही अशक्यप्राय मागणी करून या लोकांनी अति केलं, त्यामुळे ते फसले. आता एकच साध्य झालं याच्यातून की काँग्रेसचे जे विषय होते, राहुल गांधी ज्याच्यावर आंदोलन करू पाहत होता, त्यातली हवा काढणं हा जो हेतू होता असं म्हणतात लोक, की हे शहा आणि मोदींनीच कॉक्रोच सगळे जागे केले आणि उभे केले, त्यांना फंडिंग जे झालं ते तिथून झालं, की असं एवढे करोडो रुपये ते खर्च करत आहेत, ते त्यांनीच दिलेत मोदी शहांनी, की काँग्रेसला शह द्या, राहुल गांधीला एक हवा काढून टाका त्याची. ते खरं असू शकतं, त्यालाही काही सांगता येत नाही. मग तर वांगचूकचं उपोषण जे आहे ते मोदी शहांना हवं त्या दिवशीच संपेल, ते काही मरणार नाहीत. एनिवे, असं कुणी राजीनामे मागून राजीनामे देत नसतं. तो काळ जो होता तोही वेगळा होता, आणि ही गोष्ट आपण विसरून चालणार नाही की ज्यांनी रेल्वे मंत्रिपदाचा राजीनामा दिला ते पंतप्रधान झाले, आणि त्या पुण्याईवर झाले की बघा त्यागमूर्ती आहेत वगैरे वगैरे.
सगळं विषय सोडा. आता आपलं लक्ष सगळ्यांचं काँग्रेस वर्सेस भाजपा ही द्विपक्षीय राजवट या देशात येणार, प्रादेशिक पक्ष संपणार किंवा विलीन होणार किंवा लीन होणार याच्याकडे वळूया. संसदेमध्ये गदारोळ होणार आहे, संसदेत कामकाज चालणार नाही आहे आणि त्या गडबडीतच सगळी विधेयकं 2/3 बहुमताने त्यांना हवी तेवढी करून घेण्याची संख्या ते पुढे 4-5 दिवसात जमवणार आहेत, हेही लक्षात ठेवा. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणार नाही हे मी आधीही सांगत होतो, आजही सांगतोय आणि असे राजीनामे कोणी घेत नसतं हेही ठामपणे सांगतो. धन्यवाद.